पहिला पॉइंट आहे परिमेय संख्येचे दशांश रूप. परिमेय संख्याचे दशांश रूप. यामध्ये पॉइंट ए आहे खंडित दशांश रूप. तर खंडित दशांश रूप म्हणजे काय? तर खंडित दशांश रूप मध्ये एखादा अपूर्णांक जेव्हा त्याला आपण दशांश अपूर्णांकात रूपांतर करतो, उदाहरणार्थ पहा 9/4 हा एक अपूर्णांक आहे. तर 9/4 जर आपण भागाकार करत असेल तर कसा भाग येणार? 4 2 8, 9 मधून 8 गेले 1 राहिलं. पुन्हा भाग द्यायचा असेल तर या ठिकाणी वर दशांश चिन्ह द्यावं लागेल आणि खाली शून्य घेता येईल. त्यानंतर 4 2 8, पुन्हा 2 उरतील, पुन्हा आपण शून्य घेतो आणि 4 5 20. तर या ठिकाणी बाकी किती आली? 0. बाकी 0 आले याचा अर्थ आता याच्या पुढे आपल्याला भाग देता येणार नाही किंवा फक्त शून्याचे भाग बसतील. त्यामुळं 9/4 बरोबर 2.25. याचा अर्थ काय झाला? खंडित म्हणजे जो दशांश अपूर्णांक वाढतो असा तो संपला, तिथंच तुटला, खंड पडला. म्हणून या प्रकारच्या अपूर्णांकाला आपण खंडित दशांश अपूर्णांक असं म्हणतो. आणि हे परिमेय संख्येचं खंडित दशांश रूप असे आपल्याला सांगता येतं. यानंतर मग आता याच्यानंतर दुसरा प्रकार काय आहे? तर यामधला जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अखंड व आवर्ती दशांश. अखंड व आवर्ती दशांश. आणि तिसरा प्रकार पुढे असणार आहे तो म्हणजे अखंड व अनावर्ती दशांश रूप. अनावर्ती म्हणजे काय? आवर्ती नाही. तर उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर अखंड आणि आवर्ती, तर याचं उदाहरण आपण एक घेऊयात. सोपं उदाहरण पहा. समजा 10/6 आपल्याला भाग द्यायचा आहे. तर काय होईल? 10/6 जर केला आपण, 6 1 6, 4 उरले, पुन्हा वर दशांश चिन्ह, खाली शून्य घेऊयात. 6 चौक 36, पुन्हा 4 उरले, पुन्हा शून्य घ्या. 36, आणखी 4 उरतील, पुन्हा शून्य घ्या. 36, आणखी 4 उरतील, पुन्हा शून्य घ्या. 36, आणखी 4 उरतील. म्हणजे हे संपणारच नाही. कितीही वेळेस तुम्ही भाग देत बसलात तर हे 6 जे आहे येणार हे वाढणारच आहे. याला म्हणायचं आवर्ती. आवर्ती म्हणजे आपण म्हणतो ना तेच आकडा सेम येतो, त्याला म्हणायचं अखंड म्हणजे ज्याचा खंड नाही. आता याच्या आधीच काय होतं? खंडित म्हणजे पुढे अपूर्णांक वाढू शकत नाही, भागाकारच वाढत नाही. तर इथे काय आहे? अखंड आवर्ती दशांश. ठीक आहे. तर याला आपण अखंड आवर्ती दशांश म्हणजे 10/6 बरोबर 1.6666 आणि पुढे टिंब. तर याला आपण असं पण लिहितो 1 आवर्ती 6 म्हणजे त्याच्यावर टिंब द्यायचा डोक्यावर. याचा अर्थ 6 अंक आपल्याला कितीही वेळेस पुढे लिहिता येतो. अनलिमिटेड, इन्फिनाइट. ठीक आहे. लक्षात आला मुद्दा?
आता जो पुढचा मुद्दा आहे अखंड व अनावृत्ती दशांश, तर यालाच आपण अपरिमेय संख्या असं म्हणतो. अपरिमेय संख्या. तर याचा अर्थ काय होतो, समजा एखादी संख्या असेल 4 दशांश 2 3 7 8 2 1 3 8 9 7 4 2 5, म्हणजे याच्यामध्ये काय होतं, अखंड आहे पण आवर्ती होत नाही. अखंड आहे पण आवर्ती होत नाही. प्रत्येक वेळेस 2 नंतर वेगळंच येईल, 7 नंतर वेगळंच येईल. कुठलेही अंक आपल्याला निश्चित सांगता येत नाहीत. अशा संख्यांना आपण अपरिमेय संख्या असं म्हणतो. आणि यापूर्वी तुम्हाला एक सोपी व्याख्या दिली होती अपरिमेय संख्येची. ज्या संख्येचं वर्गमूळ निघत नाही, म्हणजे वर्गमुळात 3, वर्गमुळात 2, वर्गमुळात 5, यांना पण अपरिमेय संख्याच असं म्हणतात. ठीक आहे. तर या ठिकाणी 2 गोष्टी लक्षात घ्या. परिमेय संख्या या एकतर खंडित असतात किंवा अखंड आवर्ती असतात. आणि अपरिमेय संख्या कशा असतात, अखंड असतात, अनावृत्ती असतात, आवृत्ती होत नाही. त्यालाच अपरिमेय संख्या असं पण म्हणतात. आणि अपरिमेय संख्येची दुसरी व्याख्या वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, वर्गमुळात 7, म्हणजे ज्याचं पूर्ण वर्गमूळ निघत नाही अशा संख्या. पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्यांची वर्गमुळे म्हणजेच अपरिमेय संख्या, ही त्याची दुसरी व्याख्या आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपल्याला आणखी एक कन्सेप्ट समजून घ्यायचंय. पाय, याला आपण पाय असं म्हणतो. वाचनेचं काय करतो, पाय. याची किंमत आहे 22/7. तर ही 22/7 परिमेय संख्या आहे, लक्षात घ्या. पण पाय ही अपरिमेय संख्या आहे. कुठेतरी तुम्हाला चुकी बरोबर किंवा असं काही वाक्य आलं तर लक्षात ठेवा. कारण ह्या पायची निश्चित किंमत 3.142 पुढे कितीतरी लाखो पॉइंट मध्ये पर्यंत जरी काढली तरी ती संपत नाही. म्हणून हे पाय अपरिमेय आहे, परंतु हे परिमेय आहे. हा दोन्हीतला एक डिफरन्स आपल्याला समजून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, अपरिमेय संख्या, परिमेय संख्या यामध्ये अखंड असेल किंवा खंडित असेल, आवर्ती असेल तर परिमेय संख्या, आणि अखंड अनावृत्ती असेल तर ती अपरिमेय संख्या. या पद्धतीने आपल्याला सांगता येतं. तर यामध्ये कुणाला काही अडचण नसेल. कविता, काय अडचण आहे? सर खंडित दशांश रूप परत एकदा सांगा. खंडित म्हणजे आपला भाग संपतो, बाकी शून्य येते, त्याला म्हणायचं खंडित. ओके सर. म्हणजे खंड पडला ना, म्हणजे तिथं खंड पडतो. आपण एखादं काम करतोय आणि ते खंड पडलं म्हणजे काय, थांबलं, बरोबर आहे का? हो सर. मग एखादा अपूर्णांक समजा 4.25 होऊन थांबला, आता पुढे काहीच करता येत नाही आपल्याला, भागच बाकीच शून्य आली समजा, बरोबर आहे. ह्याला म्हणायचं खंड पडला, म्हणजे खंडित. आणि अखंड म्हणजे काय, समजा 2.7346 काय जे असेल ते, हो सर. ह्याला म्हणायचं अखंड अनावृत्ती. अनावृत्ती. आणि अखंड आवर्ती. आवर्ती म्हणजे काय, तर समजा 6.25 25 25 25 25 असे जर येऊ लागलं तर ह्याला म्हणायचं अखंड आवर्ती अपूर्णांक. कारण ह्याची कितीतरी आवृत्ती होणार आहेत पुढे, अशा आपण सांगू शकतो बाबा हे 25 इन्फिनिट वेळ आहे. पण याच्यामध्ये आपल्याला काही सांगता येत नाही. 7 नंतर 9 येणार आहे का, 2 येणार आहे का, 5 येणार आहे का, 1 येणार आहे का, 9 येणार आहे का, 2 येणार आहे का, 0 येणार आहे का, 8 होणार आहे का, काहीच नाही. पण हे चालतच राहणार आहे. ह्याला म्हणायचं अखंड अनावृत्ती. ओके, 3 शब्द क्लिअर करून घ्या. राधिका म्यूट करून घ्या. कविता, राधिका. हॅलो सर. हॅलो, राधिका.
सायली? तर अखंड व आवर्ती दशांश रूपला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? अखंड हा. व आवर्ती दशांश रूप. हा, तुमच्याकडे पुस्तक नाही का? आहे सर. मग त्याच्यामध्ये लिहिलं नाही का? सर माझं इंग्लिश मधून आहे. मग इंग्लिश मध्ये टर्मिनेटिंग डेसिमल म्हणजे टर्मिनेट झाला म्हणजे थांबला, नॉन टर्मिनेट म्हणजे नॉन टर्मिनेट, आणि रिकव्हरिंग म्हणजे वारंवार येणारा पुढे, आणि नॉन रिकव्हरिंग म्हणजे वारंवार होणार नाही, त्याची रिकव्हरी होणार नाही. थोडक्यात रिकव्हरिंग म्हणजे पुन्हा पुन्हा होणार न होणारा. हो सर. ओके, टर्मिनेटिंग, नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग, नॉन रिकव्हरिंग असं. हा. ठीक आहे. तर यानंतर पुढचा भाग जो आहे तो वास्तव संख्या. बाकी आता तुमच्या नवनीत मध्ये बरेचसे पॉईंट दिलेत, दशक, स्थान, अंक वगैरे. तर स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत तुम्हाला माहिती असेल. तर स्थानिक किंमत म्हणजे जो अंक ज्या स्थानावर आहे त्याला आपण स्थानिक किंमत असं म्हणतो, त्यालाच आपण प्लेस व्हॅल्यू असं म्हणतो. आता समजा 9825, तर 8 ची स्थानिक किंमत तर तो 8 शतक स्थानावर आहे म्हणून त्याची किंमत आहे 800. तसंच 9 ची स्थानिक किंमत 9000, 2 ची स्थानिक किंमत 20, 5 ची स्थानिक किंमत 5च. ठीक आहे. हेच आपल्याला जर दर्शनी किंमत असं विचारलं, दर्शनी किंमत, तर दर्शनी किंमत म्हणजे जी दिसते ती, म्हणजे 9 ची किंमत, 9 ची दर्शनी किंमत किती होईल? 9च होईल. नऊ. 8 ची दर्शनी किंमत 8च, 2 ची दर्शनी किंमत 2च, 4 ची दर्शनी किंमत 4च, या पद्धतीनं. ठीक आहे. तर हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे, किंवा आपण सहज सोप्या पद्धतीने सांगू शकतो. त्यानंतर जर आपण अंकांची अदलाबदल केली एखाद्या संख्येमध्ये, समजा 85 आहे आणि 58 केलं, तर हा जो फरक येतो 85 आणि 58, तर हा 27 किंवा 14 आणि 41 तेच अंक आहेत. तर यामध्ये पण 27चाच फरक येतो. 62 आणि 26 यामध्ये 36चा फरक येतो. म्हणजे हा जो फरक येतो तो 9च्या पाड्यातला असतो, एवढं लक्षात ठेवा, 9चा पाडा. ठीक आहे. तर बाकी दर्शनी किंमत वगैरे काही जनरल बाबी दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाचन करून घ्या. त्याचबरोबर 0 हा अंक असा आहे जो कुठेही लिहिला तर त्याची स्थानिक किंवा दर्शनी किंमत अजिबात बदलत नाही. ठीक आहे. तर तुम्हाला मी सांगितलं होतं की स्वाध्याय सोडवून घ्या. स्वाध्याय मधले प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजे होते. स्वाध्याय 1.1, 1.2, 1.3, 1.4 सर्व सोडवले असतील तुम्ही. तर यामधले काही प्रश्न आपण सोडवून घेऊयात. सगळेच प्रश्न आपण घेणार नाहीत, काही प्रश्न तुम्ही सोडवणं गरजेचे आहेत. जे सेम टाईपचे क्वेश्चन आहेत तेवढे मी तुम्हाला सोडवून देणार आहे. ठीक आहे. तर पहिला प्रश्न, 0, 8, 9, 7, 2, 5 या अंकापैकी कोणताही अंक एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी लहानात लहान संख्या तील दशक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतून त्याच अंकाची दर्शनी किंमत वजा केल्यास वजाबाकी किती येईल? आता दिलेले अंक किती आहेत? 0, 8, 9, 7, 2, 5 यापैकी कोणताही अंक वापरून 5 अंकी लहानात लहान संख्या तयार केली तर 5 अंकी लहानात लहान संख्या कोणती होईल? तर सुरुवातीला आपल्याला 2 घ्यावा लागेल, त्यानंतर 5, नंतर 7, नंतर 8, नंतर 9. यामधला तर दशक स्थानचा अंक आहे 8.
आता याच्यापेक्षाही लहानात लहान जर संख्या आपण केली आपल्याला अजूनही करता येते. 2 सुरुवातीला घ्या, त्यानंतर घ्या 0, त्यानंतर 5, त्यानंतर 7, त्यानंतर 8. तर ही 5 अंकी सर्वात लहान संख्या होते. याचा दशक आहे 7. तर याची दर्शनी किंमत स्थानिक किंमत 70, दर्शनी किंमत 7, दोन्हीतला फरक 63. म्हणजे जे तुमचं उत्तर येणार आहे ते आहे 63. यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूयात. हा झाला पहिला प्रश्न. त्यानंतर दुसरा प्रश्न जर पाहिला तर प्रश्न आहे 78 कंसात 4 अधिक 5a 32. ही 5 अंकी संख्या आहे. कोणती संख्या आहे? 78 9 32. तर आता तुलना करा. 8 ला 8 आहे, 7 ला 7, 8 ला 8 आहे, 3 ला 3 आहे, 2 ला 2 आहे. तर आपल्याला a ची किंमत विचारली, तर हे 4 अधिक 5a म्हणजे काय असणार आहे? 9. म्हणजे आपण असं लिहू शकतो 4 अधिक 5a बरोबर 9. आता हे 5a असंच ठेवा आणि हे 4 जे आहे ते इकडे गेल्यावर मायनस होईल, म्हणजे 9 वजा 4 म्हणजे 5a बरोबर 5. आणि म्हणून a ची किंमत काढायची असेल तर 5 छेदामध्ये 5 आणि म्हणून a बरोबर 1. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतात. त्यानंतर तिसरा प्रश्न तुम्ही स्वतः सोडवून घ्या. 4च्या अंकाची स्थानिक किंमत 2च्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे असं विचारले. तर तिसरा आणि पाचवा जवळपास सेम आहे. दोन्हीपैकी आपण एक सोडवून घेऊयात. 4 या अंकाची स्थानिक किंमत बघा. 4 ची स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू किती आहे? 4 ची किंमत 400. त्यानंतर 2 या अंकाची स्थानिक किंमत 2 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? 2 आहे. तर 4 या अंकाची स्थानिक किंमत 2 अंकाच्या किती पट आहे? मग 400 4 ची किती आहे? 400 बरोबर किती पट असं इथे लिहा वाटल्यास. किती पट कुणाच्या? 2च्या. आता किती पट काढायचं असेल तर हे 2 गुणाकारातले इकडे भागाकारात येईल, म्हणजे 400 भागिले 2 बरोबर किती पट? बे 1 बे, बे 2 4 आणि 2 0 म्हणजे किती पट? म्हणजेच 200 पट. हे त्याचं उत्तर असेल. ठीक आहे. तर हे तुम्हाला सोडवता आले पाहिजेत अशा प्रकारची गणित, कारण प्रत्येक गणित या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतात. यानंतर पुढचा प्रश्न आणखी एक. भरपूर प्रश्न असल्यामुळे मी तुम्हाला स्पष्टीकरण कदाचित थोडं फास्ट देऊ शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ डबल पुन्हा पाहावा लागेल जर तुम्हाला स्पष्टीकरण एखादं नाही समजलं तर, कारण एवढा सिलेबस कव्हर करणं शक्य नाही आणि जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत तेच मी सोडवून देणार आहे. ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक प्रश्न आपल्याला सोडवून दिला जाईल असं होणार नाही. तर चौथा प्रश्न दिलाय पहा आपल्याला. 3 अधिक 2p व 5 अधिक 3q हे या संख्येतले सहस्र व दशांशांचे अंक आहेत. कोणती संख्या आहे? 84,527. तर सहस्र म्हणजे कोणता? हजार स्थानचा अंक. आणि दशक म्हणजे हा दशक. म्हणजे हा जो पहिला अंक आहे 3 अधिक 2p बरोबर 4 असा अंक असेल. आणि दुसरा जो 5 अधिक 3q आहे तो आहे 2. मग हे 2p बरोबर 4 वजा 3, 2p बरोबर 1. मग p बरोबर 1 ला 2 न भागावं लागेल, कारण हे 2 गुणाकारात आहे, p सोबत भागाकारामध्ये आलं. याचं उत्तर येईल 0.5. तसंच 5 अधिक 3q बरोबर 2, 3q बरोबर 5 मधून हे 2 जशाला तसं इकडलं 5 तिकडे गेले की वजा होईल, म्हणजे 3q बरोबर वजा 3 आणि q बरोबर वजा 3 भागिले 3 बरोबर वजा 1.
म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असेल 0.5 कॉमा वजा 1. पी आणि क्यूच्या किमती या असतील. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न, 5वा प्रश्न तुम्हाला सांगितलेला आहे 4च्या उजवीकडील 4ची स्थानिक किंमत डावीकडील 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. त्याच पद्धतीने वरच्यासारखा सोडवून घ्या. त्यानंतर 6वा प्रश्न आहे विस्तारित रूप. आता विस्तारित रूप म्हणजे स्थानिक किंमत असते, जसे की 760954. आता 7 म्हणजे काय असणार आहे, 7 आणि त्याच्या पुढचे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य, म्हणजेच 1 2 3 4 5. पण हे असं डायरेक्ट न लिहिता त्यांनी काय केलेलं आहे, 7 गुणिले 1 वर 5 शून्य दिलेत. मग तसंच आपण 6 गुणिले 1 वर 4 शून्य द्या, पुन्हा शून्य जशाला तसं, पुन्हा 9 गुणिले 1 वर 2 शून्य आणि 5 गुणिले 10 अधिक 4 गुणिले 1. हा पर्याय शोधा, तुम्हाला उत्तर तुमचं मिळून जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 7वा, संख्येतल्या स्थानिक किमतीतील फरक काढा. कोणाच्या? 8च्या. 8ची स्थानिक किंमत तुम्हाला लक्षात येते, ते शोधा आणि त्याच्यातला फरक तुम्ही लक्षात घ्या. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1 आहे 83,643 मधल्या स्थानिक किमतीतल्या 3चा स्थानिक किंमत याची किती आहे, 3000 याची किती आहे, 3. या दोन्हीतला फरक काढा. हा स्वाध्याय 1.2 आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, 3x अधिक y ही 2 अंकी संख्या 66 आहे. जर एकक स्थानी y असेल तर x ची किंमत काढा. तर पहा असाच प्रश्न तिसरा पण आहे, मी एक सोडवून देतो तुम्हाला. 3x अधिक y बरोबर 66 आहे, पण त्यांनी सांगितले की y बरोबर 6 आहे. आता बघा y बरोबर जर 6 असेल तर आपण असं लिहूया, 3x अधिक 3 बरोबर 60 अधिक 6. याचा अर्थ काय होतो बघा, y बरोबर 6, मग 3x बरोबर किती, 60. मग 3x बरोबर 60 असेल तर x बरोबर 60 भागिले 3 बरोबर 20. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवता येतो. यानंतर जो तिसरा प्रश्न आहे तो सेम दुसऱ्यासारखा आहे, 2p अधिक q. त्यामध्ये 2 अंकी 17 दिले आहे, एकक स्थानी 7 आहे, म्हणजे q 7 आहे, तर p अगदी तोंडी काढू शकता तुम्ही. यानंतर प्रश्न क्रमांक 4, 5 फुली 4 फुली यांच्या स्थानिक किमतीतला फरक. या ठिकाणी दोन्ही ठिकाणी समान अंक आहेत आणि स्थानिक किमतीतला फरक आहे 297. तर फुलीच्या ठिकाणी कोणता अंक असतो, तर सोपी पद्धत लक्षात ठेवा, हा जो अंक आलेला असतो त्याच्या पुढचा अंक म्हणजे 3. फुलीच्या ठिकाणी 3 अंक आहे, पटकन लिहायचं. इथं जर 4 असते तर तुम्ही 5 लिहायचं, 5 असेल तर 6 लिहायचं, या पद्धतीनं. ठीक आहे. तर स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पण तुम्हाला इतके फास्ट गणित सोडवायचे हे लक्षात घ्या. स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पण तुम्हाला इतके फास्ट गणित सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्न या ठिकाणी माझा सांगण्याचा प्रयत्न असेल, फक्त समान असणारे प्रश्न तुम्हाला स्वतः सोडवायचे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, 4 या अंकाची स्थानिक किंमत. आता 5व्या प्रश्नामध्ये थोडं बदल काय केलाय त्यांनी, 5 7 8 3 5 4 2. आता 4 ची स्थानिक किंमत आहे 40, पण ह्या 40 ला असं नाही लिहिलं त्यांनी, काय केलं, 4 गुणिले 10 लिहिता येतं, म्हणजे 4 गुणिले 10चा घातांक 1 असं लिहिलं. आता इथे जर समजा 7 ला लिहायची वेळ आली असती तर 7 गुणिले किती लिहिता आलं असतं, 1 2 3 4 5 0, म्हणजे 10चा घातांक 5वा. 5 लिहिलं असतं तर 5 गुणिले 10चा घातांक 6वा. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 6वा. इथं पण तसंच दिलेलं आहे, संख्येतील 4च्या उजवीकडील 3 या अंकाची स्थानिक किंमत 4च्या डावीकडील 3च्या किती पट आहे. बघा संख्या आहे 53.436. 4च्या उजवीकडील अंकाची स्थानिक किंमत म्हणजे 4च्या उजवीकडचा अंक आहे 3, याची स्थानिक किंमत आहे 0.03. डावीकडील अंकाची किंमत आहे फक्त 3.
तर आपल्याला असं विचारले की 4च्या उजवीकडील अंकाची स्थानिक किंमत डावीकडील अंकाच्या किती पट आहे, म्हणजे 0.03 बरोबर पट गुणिले 3. आता ही पट काढायची आहे, म्हणजे हे 3 इकडे भागाकारामध्ये येईल, 0.03 छेदामध्ये 3. आता जर पट काढायची असेल तर छेदाला आणि अंशाला 100 न गुणा, म्हणजे वर 100 न गुणलं तर वर 3 होईल, छेदामध्ये होईल 300. 3 1 3, 3 1 3, 2 0, म्हणजे 1/100 असं लिहिता येईल, आणि 1/100लाच आपण 10चा वर्ग असं लिहितो. तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवून घ्या. त्यानंतर 7वा प्रश्न अतिशय सोपा आहे. पुढीलपैकी कोणत्या संख्येतील 4 व 5 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वात जास्त आहे? सगळ्याच्या किमती मांडा आणि पटकन तोंडी लिहून काढा. त्यानंतर आपण पाहूया स्वाध्याय 1.3. स्वाध्याय 1.3. स्वाध्याय 1.3 मध्ये काय आहे, तर पहिला प्रश्न आहे 4 0 6 9 5 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकाची बेरीज किती? मग यापासून मोठ्यात मोठा अंक तयार करा, लहानात लहान अंक तयार करा आणि त्यांची वजाबाकी आल्यानंतर त्या सर्व अंकाची बेरीज करून घ्या. म्हणजे फक्त टाइमपास करणारे प्रश्न आहेत जे तुम्ही सोडवू शकतात. त्यानंतर दुसरा प्रश्न तसाच आहे, 4 अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्येच्या एकच स्थानी असलेल्या अंकाची तिप्पट किती? अंक बनवा, त्याची तिप्पट काढा. तिसरा प्रश्न तसाच आहे. चौथा प्रश्न या ठिकाणी पाहूयात. चौथा प्रश्न आहे 7 9 1 आणि 3 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी सर्व संख्यांची बेरीज किती? तर हा प्रश्न अगदी सेकंदामध्ये सोडवता येतो, लक्षात ठेवा. तर या 4 अंकापासून 24 संख्या तयार होतात आणि त्यांची जर बेरीज काढायची असेल आपणास तर 6666 गुणिले या सर्व अंकांची बेरीज लिहायची आपल्याला. अंकाची बेरीज म्हणजे 6666 गुणिले अंकाची बेरीज किती येते बघा, 9 आणि 7 16 आणि 1 17 आणि 3 20, म्हणजे शून्याला 0, 6 2 12ला 2, हातचे 1, 6 2 12 आणि 1 13ला 3, हातचा पुन्हा 1च, 6 2 12 आणि 1 13ला 3, हातचा 1, 6 2 12 आणि 1 13, म्हणजे 1,33,320. पर्याय क्रमांक 4 मध्ये तुम्हाला उत्तर मिळेल. आणि या गणितामध्ये 6666 नच गुणायचं हे लक्षात ठेवा. ही ट्रिक्स आहे. आणि संख्याज्ञान संबंधी काही ट्रिक्सचे व्हिडिओज तुम्हाला मी ग्रुपवर पाठवतो, ते व्हिडिओ पहा आणि नोट्स लिहा. माझ्या आठवणीत नाही राहिलं तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, ग्रुपवरच तुम्हाला पाठवून देईल. पुढचा प्रश्न आहे, जिचा आरंभ 7 हा अंक आहे अशी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या पर्यायामध्ये शोधा, उत्तर सापडेल. त्यानंतर मोठ्यात मोठी समसंख्या पर्यायामध्ये शोधा, उत्तर सापडेल. 7वा प्रश्न आहे असाच. 3 संख्या दिलेत तुम्हाला, 2 5 आणि 6 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती? जर 3 अंक असतील तर त्याची ट्रिक्स लक्षात ठेवा. 222 गुणिले अंकांची बेरीज, कारण यापासून पण 6 संख्या तयार होतात. मग 222 गुणिले अंक कोणते? 2 आणि 5 7 आणि 1 6 13, तर 13 2 26 ला 6, हातचे 2, 13 2 26 आणि 2 28 ला 8, हातचे 2, 13 2 26 आणि 2 28, म्हणजे उत्तर येईल 2886. या पद्धतीने आपण सोडवू शकतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे, जिच्यामध्ये 4 व 5 हे अंक नाहीत व एक अंक एकदाच वापरला आहे अशी लहानात लहान 4 अंकी समसंख्या शोधा. पर्यायामध्ये दिलेले आहेत, शोधा आणि लिहा. त्यानंतर 9वा प्रश्न, 4 अंकी मोठ्यात मोठी संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या. 4 अंकी मोठ्यात मोठी आणि 3 अंकी लहानात लहान. तर लक्षात घ्या, मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या. मोठ्यात मोठी, लहानात लहान.
तर मोठ्यात मोठी एक अंकी आहे 9, लहानात लहान आहे 1. 2 अंकी आहे 99, लहानात लहान आहे 10. 3 अंकी 999, 100. 9999, 4 अंकी 1000, लहानात लहान 99,999, 10,000. 9,99,999, 1 कोटी. तर हे लहानात लहान आणि मोठ्या मोठ्या संख्या लक्षात ठेवा आणि या पद्धतीने आपण सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण पुढचे प्रश्न. स्वाध्याय 1.4. स्वाध्याय 1.4. तर पहिला प्रश्न आहे आणि इतक्या स्पीडनेच तुम्हाला परीक्षेसाठी प्रश्न सोडवावे लागतील तरच तुम्ही 1 तासामध्ये 50 प्रश्न सोडवू शकतात. ठीक आहे, कारण आता आपण बघा अर्ध्या तासामध्ये जवळपास पहिल्या ह्याच्यामधले 7 प्रश्न, दुसऱ्यातले 7 14, तिसऱ्यातले 9 23 आणि पुढचे 9 34 प्रश्न आपले सुटायला लागलेत. एवढी स्पीड तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. परीक्षेमध्ये आता तर तिथे वेगवेगळे घटक असणार आहेत, हा फक्त एकच घटक आहे. तर पहिला प्रश्न बघा, -5/7 व -8/13 यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या शोधा. आता पहिल्यांदा एक लक्षात घ्या की याला दशांश अपूर्णांकामध्ये करता आलं पाहिजे. एकतर ह्या दोन्ही पण ऋण आहेत म्हणजे आपले दोन्ही धन पर्याय मधले तर चुकीचे आहेत. राहिला पर्याय 1 आणि पर्याय शेवटचा. तर हे कसं शोधायचं, तर याला दशांश मध्ये लगेच कन्वर्ट करायचं. 7 न भागायचं ह्याला लगेच. वजा शून्याचा भाग बसतो 50 होते. 7 7 49, 1 उरलं 7 1 7. आणि याचा भाग किती बसतो बघा, वजाला वजा 0.13 5 65, 13 संग 78, 2 उरलं 20 होतं, 13 1 13 म्हणजे 0.71 0.61 दरम्यान पाहिजे. तर वजा चेक करूयात आपण सुरुवातीला. वजा 13/21, तर वजा 0.13 म्हणजे किती होते, 130 होते. 21 पाडा म्हणा, 21 5 5 21 संग 26, 4 उरतील, 4 वर 0 दिले, 21 1 21, हे वजा 0.61 आहे. हेच आपण शेवटचं चेक करूयात. वजा 21/14, शून्याचा भाग बसला, सॉरी इथे काय होणार आहे बघा, 14 1 14, हे एकच पूर्ण आल्यामुळे ही तर ऋण म्हणजे या दोन्हीच्या दरम्यान येणार नाही. तर हा 0.61 पहिलाच पर्यायाचा बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे उत्तर कोणतं बरोबर आहे आपलं, पर्याय क्रमांक 1. कारण मधले 2 पर्याय तर दोन्ही धन आहेत. शेवटचा पर्याय 1 पॉईंटच्या पुढे चाललाय, राहिला तो 0.61, हे पण 0.61 आहे. पुढे अजून एक भाग दिला की हे लहान होतं आणि हे जरा मोठं होतं, म्हणजे हे मोठं, हे लहान होतं आणि हे मोठं होतं, ते दरम्यान येऊन जातं. अशा पद्धतीने तुम्ही सोडवू शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 पहा. कोणती संख्या पूर्णांक आहे. आता पूर्णांक बघा, त्यामध्ये वजा 6/2, 2 न जर ह्याला भागलं तर उत्तर येईल -3, म्हणजे हा पूर्णांक आहे, अपूर्णांक नाही, लक्षात घ्या. बाकी सर्व पर्याय अपूर्णांक आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, ज्या संख्येचे दशांश अखंड व आवर्ती असते. बघा, अखंड व आवर्ती, तर अखंड आणि डायरेक्ट आवृत्ती जर मिळत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, परिमेय संख्या. म्हणजे एक ऑप्शन परिमेय संख्या आणि दुसरं ऑप्शन वास्तव, कारण परिमेय संख्येला आपण वास्तवच म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 मध्ये पहा, चुकीची जोडी निवडा म्हटले. चुकीची जोडी पहिली आहे परिमेय संख्या, अखंड व आवर्ती बरोबर आहे. अपरिमेय संख्या, अखंड व अनावर्ती रूप बरोबर आहे. वास्तव संख्या, परिमेय आणि अपरिमेय संख्या हे पण बरोबर आहे. नैसर्गिक संख्या, धन आणि ऋण चुकीचं आहे. नैसर्गिक संख्येमध्ये फक्त धनच असतात, म्हणजे 4 नंबर चुकीचं आहे, म्हणजे आपलं बरोबर उत्तर आलं. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 पहा, ज्या संख्येचे दशांश अखंड रूप असते, अखंड असते परंतु आवर्ती नसते. बघा, अखंड आहे
पण आवर्ती नाही. इथेच तुम्हाला तुलना दाखवतो बघा. अखंड आवर्ती परिमेय, अखंड आवर्ती नाही म्हणजेच अपरिमेय आणि वास्तव पण. म्हणजेच इथं दोन पर्याय निवडायचे, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 पहा. अखंड आवर्ती संख्या कोणती? अखंड 9.165. त्याच्या डोक्यावर रेष ओढल्या म्हणजे हे अजून 1.65 1.65 1.65 याला म्हणायचं आवर्ती. पर्याय क्रमांक 1. 7वा प्रश्न. 0.67 या संख्येचं अखंड आवर्ती रूप कोणतं? आवर्ती तर 0.67. यामध्ये काय म्हणले बघा, आवर्ती म्हणजे अखंड असावं आणि आवर्ती असावं. तर अखंड म्हणजे काय? जे खंडित होणारच नाही. आणि आवर्ती म्हणजे काय? त्याची आवर्ती होणं गरजेचं आहे. तर आता इथे तर खंडित आहे, त्याला रूपामध्ये मांडायच्यावर काहीच लिहिलं नाही ना आपल्याला पुढे काय का नाही. मग पुढे 0 तुम्ही कितीही लिहू शकतात, म्हणून त्याला असे लिहिता येते 0.7 शून्यावर जे आवर्ती करा, झाला अखंड आवर्ती. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8. पुढीलपैकी परिमेय संख्या कोणती? आता बघा, पहिली संख्या आहे 1.35 म्हणजे खंडित झाली. ही तर परिमेय संख्या असतेच, पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन वर्गमुळात 5 अपरिमेय, कारण वर्गमूळ निघत नाही. तिसरा ऑप्शन 3.105476 पुढे टिंबा टिंबा म्हणजे निश्चित नाही पुढे काय होणार आहे, म्हणजे हे पण अपरिमेय. आणि चौथा आहे वर्गमुळात 10, याचं पण वर्गमूळ निघत नाही म्हणजे हे पण अपरिमेय. म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पण पुढचे पण का नाहीत हे आपल्याला कळले पाहिजेत. त्यानंतर 9वा आणि शेवटचा प्रश्न या पुस्तकातला. पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? ज्याचं वर्गमूळ निघत नाही अशी संख्या आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये वर्गमुळात 5. तर या पद्धतीने जवळपास 30 ते 32 प्रश्न आपण, आणि याच फास्ट लेवलनी तुम्हालाही आलं पाहिजे आणि जमेल एक ना एक दिवस. ठीक आहे. आपल्याला सराव करावा लागेल, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागेल, तर तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात.